बाबा बाबा दारूची बाटली इथे कशी आली? मला नाही माहित. काका बाबा बाबा नको बाबा. काय विचारतोय मी? दारूची बाटली माझ्या गोडाऊन मध्ये कशी आली? हो, शपथ नाही. बोल. बाबा बाबा अरे या जागेला लक्ष्मीची जागा समजतो रे आम्ही. त्या जागेवर बसून दारू प्यायला असतो. लाज कशी वाटली नाही तुला? तू माझ्या घराचं नुकसान केलंस, मी काही बोललो नाही. हे सावेकर कुटुंब उद्ध्वस्त केलंस, मी गप्प बसलो. आणखी किती घरं उद्ध्वस्त करणार आहेस तू? अरे हे सगळं उभं करायला तुझ्या आईला किती कष्ट घ्यावे लागले माहितीये तुला? त्या सगळ्या वैभवाची राख रांगोळी करून टाकलीस तू. अरे रक्ताचं पाणी केलंय आम्ही हे सगळं उभं करण्यासाठी, आणि तू दारू पिऊन त्याला आग लावून टाकलीस. जराही लाज वाटली नाही का रे तुला? माणसाच्या जीवाची जराही किंमत उरलेली नाही तुला? बाबा 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 तुम्ही शांत व्हा. तुम्ही दीप दीप तू जा. मी बघतो. तू जा इथून. बाबा तुम्ही शांत व्हा. अरे कसा शांत हो? नका चिडचिड करू. नाही, हे असं थांबणार नाही. त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी आता शांत होणार नाही. प्रत्येक वेळी तो असं काहीतरी करतो आणि मी त्याला सोडून देतोय. बास, आता बास. इथून पुढे आमच्या दोघांच्या मध्ये कोणी यायचं नाही. बापरे, काका खूप चिडले. दीप चुकून जरी त्यांच्या पुढे गेला तर अजून खूप मोठं काहीतरी होईल. नाही, आता काही झालं तरी दीपला घरी जाऊ द्यायचं नाहीये. काकांचा राग शांत होईपर्यंत त्याला बाहेरच थांबवायचं. हेच त्याच्यासाठी चांगलं आहे. बाबा माझा आलात चहा ठेवायला सांग. काय नको आहे? खूप खूप सहन केलं पण आता नाही. माझ्या मेहनतीवर सुटला नीच मुलगा. आज घरात पाऊल टाकू दे, दाखवतो त्याला. सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करणं पास झालं. आज मी त्याला सोडणार नाहीये. एक मिनिट दादा, काय झालं तुला एवढं चिडायला? सगळ्या जगाला एव्हाना कळलं असेल तुझ्या लाडक्या भाच्याने काय दिवे लावले ते. दीपनी? दुसरा कोण आहे तुझा लाडका भाचा? या आयुष्याला लागलेली कीड आहे हा. इतक्या वर्षांच्या मेहनतीने कमवलेल्या संपत्तीला लागलेली वाळवी आहे. सगळ्या मेहनतीची राख राख करून टाकली यांनी. अरे तू शांत हो आणि मला सांग नक्की काय झालंय. सतत सतत त्याच्या चुका पाठीशी घालत आली असतो. आजची चूकही पाठीशी घालणार आहेस? नक्की काय झालं सांगशील का मला? कसली चूक? तुझा लाडका भाचा न विचारता न सांगता गोडाऊन मध्ये आला, तोही दारू पिऊन, आणि दारूच्या नशेत त्यांनी गोडाऊनला आग लावली. नशीब कोणाच्या जीवाला काय झालं नाही, पण इतक्या वर्षांच्या कमवलेल्या वैभवाची राख राख करून टाकली त्याने. नाही, मी त्याला सोडणार नाही. आणि तू अजिबात मध्ये पडायचं नाहीयेस. अरे वा, चांगलाच तमाशा झालाय. प्रीतीने आखलेला प्लॅन शेवटी सक्सेसफुल झाला तर. या गायकवाडांना असंच बर्बाद होताना बघायचंय मला. इतक्या वर्षात गोडाऊन मध्ये कधीच काही घडलं नव्हतं. त्याने पाऊल टाकलं आणि सगळं सगळं वाटोळं झालं. मी नेहमी म्हणतो ना, हा अपशकुनी आहे. आता पटलंय? अपशकुनीच आहे हा मुलगा. दादा नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे. आपण दीपशी एकदा बोलूया का? म्हणजे नक्की काय ते कळेल आपल्याला.
म्हणजे मी खोटं बोलतोय? अरे तसं नाही मी स्वतः दारूची बाटली पाहिली आहे गोडाऊन मध्ये. आजपर्यंत आपल्या कामगारांनी कधी दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाहीये. नेमका हा येतो आणि दारूची बाटली सापडते, याचा अर्थ काय होतो? तरी बोलायचंय तुला त्याच्याशी, त्याची चूक पदरात घालायची आहे. आज मी कोणाचं काय ऐकणार नाहीये. तुझ्यामुळे आजपर्यंत खूप सहन केलंय मी, सतत त्याला पाठीशी घालत आली असतो, पण आज मी तुझं काहीही ऐकणार नाहीये सोलो. बाबा बाबा तुमचा इतका मनस्ताप होणं स्वाभाविक आहे, पण मला असं वाटतं की दीपची यात काहीच चूक या नाही. विषयावर कोणीही काय बोललेलं मला चालणार नाहीये प्रीती. तूही मध्ये बोलू नकोस. आजपर्यंत त्याच्यामुळे या घरातल्यांना खूप नुकसान सहन करावं लागलंय. आता बास. काय चूक काय बरोबर ते मला चांगलं कळतं. स्वराज, नक्की काय झालं मला सांगशील? आत्या, मला पण खरंच काही माहिती नाही. मी नवीन कन्साइनमेंट आले त्याचं काम बघत होतो आणि एकदम सगळे आगा ओरडायला लागले. आत्या, मला असं वाटतं ना की दीपची यात खरंच काही चूक नाहीये. म्हणजे तो माझ्याच सांगण्यावरून आला होता आम्हाला मदत करायला. प्रीती बस झालं, जास्त बोलू नकोस, नाही तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेशील. म्हणजे तू बोलवलंस त्याला? हो, म्हणजे यामध्ये दीपची काहीच चूक नव्हती? मला तरी असंच वाटतंय. अरे मग तुम्ही त्यावेळेला दादाशी का नाही बोललात? प्रीती, बाप रे, मी त्या दीपला बोलवलं हे सांगून चूक तर नाही केली ना? प्रीती मी तुझ्याशी बोलतेय. का तू दादाला त्यावेळेला सांगितलं नाहीस? आत्या, अगं बाबा किती चिडले होते बघितलंच ना आता. अगं कोणाची हिंमतच झाली नाही त्यावेळी बोलायची. तू तरी बोलू शकली असतीस का त्यावेळी? ते जाऊ दे, आत्ता सांगायचा प्रयत्न केलास ना त्यांना? ऐकलं त्यांनी? नाही. अगं बाबा समजावण्याच्या पलीकडेच गेले होते, त्यामुळे आम्ही कोणी काहीच बोलू शकलो नाही. आणि हे बघ आत्या, मलाही असंच वाटतंय की दीपची यामध्ये खरंच काही चूक नाहीये. फक्त ना या गोष्टी बाबांना कशा समजावायच्या हाच मोठा प्रश्न आहे. आत्या, हो ना, म्हणजे मी बाबांना पहिल्यांदाच इतकं चिडलेलं पाहिलं. मला वाटलंच नव्हतं बाबा इतकं कधी चिडतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, बाबांनी दीपला सगळ्यांसमोर बाहेर खेचत आणलं आणि मारायला लागले. मला तर काही सुचतच नव्हतं. आता सुद्धा काही सुचत नाही. मला वाटतं कुठल्या तरी एका कामगाराने ती दारूची बाटली आणून टाकली असणार आणि गैरसमज होऊन बाबांनी तो राग दीपवर काढला असेल. मला पण असंच वाटतंय.